आता आलीस कोणाचं आहे का बाई थोडी इकडे हो ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां हां मग थोडीशी यशवंत हा अपंग कुठे गेले तरी शंकर मामाला सगळ्या गोष्टी सोपवून द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची मुलगी समाजकार्यासाठी जो काही वेळ देत आहे आणि देत देत होतो या गावातून किंवा बाबासाहेबांबद्दलची आवड लोकांमध्ये निर्माण व्हावा त्यांची सामाजिक प्रेरणा लोकांमध्ये दिसून यावा आणि त्यांना प्रत्येक गावामध्ये अशी वेळ द्यावी असंच कार्य चालू करावं प्रेरणा मिळेल लोकांना त्यांच्यापासून कारण शंकर मामा म्हटल्यानंतर यशवंताची खूप काळजी घेत होते कारण त्यांना असा म्हणजे एक पायसेट नव्हता त्यांना समुद्राच्या काढल्यानंतर रेतीमध्ये पाय भिजवून त्यांना लहानपणापासून चालता यावं यासाठी हे करणं त्यांना पुन्हा शिक्षण एकामध्ये बाबासाहेब शिक्षण ज्ञान घेतलं तो म्हणजे वाढण्याचे पुढे आहे
तो माणूस दुर्घटना तर असंच आहे. आणि मग तिथूनच आपल्याला सगळ्या धर्मकार्याची आणि समाजकार्याची आवड निर्माण होते. आणि मग आपलं कुटुंब आपण घडवतो. म्हणजे आपल्या कुटुंबापासून सुरुवात होते, समाजापासून सुरुवात होते, नातेवाईकांची सुरुवात होते. आपल्याला वाटतं समाजाचा माणूस पुढे आधी आहे, आपण त्याला हातभार लावतो. आणि माणूस सुरक्षित झाला त्या सगळ्या गोष्टी घडतात. खूप जास्त मन चांगलं सगळं आहे. आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या कार्यात प्रत्येकाने वापरले काही परीक्षा आहे जर आपण आंबेडकरांची जी बघतो जे रामायण बाबासाहेबांनंतर तर त्याच्यामध्ये काहींच्या वाटण्याचं मोठं मोल आहे की आपण बाबासाहेबांनंतर आणि रामायणानंतर ज्यांनी काळजी घेतली आंबेडकर कुटुंबाची त्यांच्या वडिलांनी शंकर मामा होते की सौभाग्य संपवत होतो. आणि माझा रमाई परिवारातर्फे तुमचे खूप खूप स्वागत धन्यवाद मानते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रॅक्टिस आणि विचारांना सेवा करते. आणि इथे उपस्थित सर्व उपासकांना माहिती देण्यात येते. मी शिल्पा संतोष राहुले, राहणार नेरळ, कर्जत तालुका. मी फार्मसी